महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूरमध्ये बनावट DEF युरिया कारखान्यावर धडक, 22 लाखांचा साठा जप्त, 3 वर्षांपासून सुरू होता काळा बाजार. LCBची मोठी कारवाई. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा छापा टाकत ही कारवाई केली. धनलक्ष्मी पार्क परिसरात सुरू असलेल्या बनावट DEF अर्थात डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड आणि युरिया निर्मितीच्या बेकायदेशीर कारखान्याचा मोठा भंडाफोड करण्यात आला असून या कारवाईत तब्बल 22,11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आणि वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या या रॅकेटमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने रात्री उशिरा छापा टाकत ही कारवाई केली. धनलक्ष्मी पार्क परिसरातील एका घरात श्याम एंटरप्राइजेस नावाने सुरू असलेल्या ठिकाणी कोणताही वैध परवाना नसताना DEF युरिया निर्मिती सुरू असल्याचे उघड झाले. तपासादरम्यान संबंधितांकडे DEF तयार करण्यासाठी आवश्यक परवाना, प्रयोगशाळा किंवा तांत्रिक सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही ते निकृष्ट दर्जाच्या टेक्निकल युरियाचा वापर करून बनावट DEF तयार करत होते. विविध नामांकित वाहन कंपन्यांच्या नावाचे स्टिकर लावलेल्या 20 लिटरच्या तब्बल 38 कॅनमध्ये साठा आढळून आल्याने या रॅकेटचा व्याप मोठा असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे मागील 3 वर्षांपासून हा बेकायदेशीर उद्योग सुरू होता आणि यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घेण्यात आलेली नव्हती. या प्रकरणात एका स्थानिक व्यक्तीसह 2 राजस्थानी आरोपींचा सहभाग उघड झाला आहे. जप्त केलेल्या टेक्निकल युरियाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून संबंधितांवर खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारखान्यात तयार होणारे DEF द्रावण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे वाहनांमधील प्रदूषण कमी करण्याऐवजी त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. उलट अशा बनावट DEF मुळे वाहनांच्या इंजिन प्रणाली व यंत्रणांना गंभीर नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच वाहनधारकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही धडक कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली. यात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ, जितेंद्र तोरवणे, नितीन गांगुर्डे, बापू बागुल, जितेंद्र तांबोळी, दीपक वारुळे, सचिन वसावे आणि पोलीस शिपाई रामेश्वर चव्हाण यांनी सहभाग घेतला. या घटनेनंतर नवापूरसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, आर्थिक व्यवहारांची साखळी आणि इतर ठिकाणी सुरू असलेले अशा प्रकारचे उद्योग उघड करून संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.